सांगली महानगरपालिकेच्या येणाऱ्या 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 16 मधील आपले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे उपस्थित असणारे सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आमचे तरुण तडफदार नेते सन्माननीय विशालजी पाटील, इथे उपस्थित असणारे सन्मान्य डॉक्टर जितेश कदम, उपस्थित असणारे सन्मान्य सागरजी घोडके, सन्मान्य नामदेवरावजी चव्हाण, सन्मान्य तौफिकजी शिकलगार, सन्मान्य तिवडे साहेब, सूर्यकांत लोंढे साहेब, निसार भाई या ठिकाणी उपस्थित, रहीम हट्टीवालेजी, आपले आदरणीय ज्येष्ठ नेते करीमभाई मिस्त्री, सचिनजी जगदाळेजी, या ठिकाणी आयू पारगीरजी, सिकंदर जमादार सर, आमचे ज्येष्ठ नेते, या ठिकाणी नंदकुमार शेळके, आपल्या प्रभाग 16 मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमचे ज्येष्ठ सहकारी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य राजेजी नाईक, आमच्या भगिनी सौभाग्यवती सलमा शेखरकर, या ठिकाणी आमच्या दुसऱ्या भगिनी सौभाग्यवती दीप्ती घोडके, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे तरुण सहकारी मयूरजी पाटील, उपस्थित सर्व आमच्या माता भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व या प्रभागातील नागरिक, सर्व तरुण कार्यकर्ते, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, येणाऱ्या काही दिवसातच आपलं सांगली शहर आणि आपण सर्व नागरिक हे पुढील 5 वर्षाकरता आपली सांगली महानगरपालिका ही कुणाच्या ताब्यात ठेवायची, कुठल्या पक्षाच्या विचाराचे नगरसेवक निवडून द्यायचे आणि कुठल्या नगरसेवकांच्या माध्यमातून आपण आपल्या प्रभागाचा विकास घडवायचा, हा अत्यंत महत्वाचा निर्णय हा येणाऱ्या 15 तारखेला आपण घेणार आहात. आपल्या लोकशाहीमध्ये आपल्या घटनेनुसार ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या दर 5 वर्षाच्या कालावधीनंतर झाल्या पाहिजे. आपल्या सर्वांना आठवत असेल, सन 2017 रोजी सांगली महानगरपालिकेची निवडणूक झालेली होती, 18 रोजी, आणि 18 रोजी ही निवडणूक झाल्यानंतर नियमानुसार 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सन 2023 मध्ये आपली सांगली महानगरपालिकेची निवडणूक ही व्हायला हवी होती. आज हे सन 2026चं हे साल नुकतंच सुरू झालेलं आहे. जवळजवळ 3-3.5 वर्षाच्या कालावधीचा उशीर हा आपल्या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता झालेला आहे. हा उशीर कशासाठी झाला, कुणामुळे झाला, हे गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षांपासून तुम्ही ऐकताय, वृत्तवाहिनींच्या माध्यमातून तुम्ही टीव्हीवर पाहताय. कुणी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं हा उशीर झाला असं काही लोक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे, ही जे संपूर्ण महाराष्ट्राला आणि सांगली शहराला जे राज्य सरकारने वेटीस ठेवण्याचं काम केलं, ते मुद्दामन केलं. आणि मी वेटीस ठेवण्याचं काम केलं हे मी मुद्दामन म्हणेल, कारण खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्य जनतेचा, लोकांचा आवाज जो उठला हवा होता, तो नगरसेवकांच्या माध्यमातून, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून तो अनेक वर्षांपूर्वी उठायला हवा होता. पण तो आवाज दाबण्याचं काम हे राज्य सरकारने केलं. सातत्याने लोकांच्या मागण्या होत्या. विधानसभेतला एक महाराष्ट्रातला आणि सांगली जिल्ह्यातला आमदार म्हणून मी सुद्धा मागणी करत होतो की किती दिवस तुम्ही या राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवला. राज्य सरकारला अजूनही निवडणुका घ्यायच्या नव्हत्या. हे पुढं ढकलत त्यांना हे न्यायचं होतं. का न्यायचं होतं? कारण राज्य सरकार म्हणून हे सगळे महानगरपालिका चालवण्याचे अधिकार प्रशासकाच्या माध्यमातून हे राज्य सरकारकडे गेले होते, आणि म्हणून ह्यांना कोण जाब विचारणार नव्हतं. आणि म्हणून महानगरपालिकेच्या प्रशासकाच्या माध्यमातून मोठमोठे कोट्यावधी रुपयाचे टेंडर काढणं, ते टेंडर यांच्या मर्जीतल्या असणाऱ्या ठेकेदारांना देणं आणि त्यातला प्रचंड भ्रष्टाचार करून फक्त पैसे काढण्याचा धंदा आणि पाप हे सत्ताधारी राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून केलेलं आहे.
आपण महानगरपालिकेची निवडणूक कशासाठी लढतो? आपण या वॉर्डातले लोक असेल, सांगली शहरातले नागरिक असो, आपण आपल्या नगरसेवकाला किंवा नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या उमेदवाराला आपण कशासाठी मतदान करतो? कारण तो आपल्यातला एक नागरिक असतो, त्या वॉर्डातला राहणारा एक व्यक्ती असतो आणि त्या व्यक्तीला जो उमेदवार असतो तो कुठल्या काय पक्षाचा असणार, त्याला त्या वॉर्डातले प्रश्न माहीत असतात, त्या तिथल्या सर्वसामान्य लोकांशी त्याचे काहीतरी नाते संबंध असतात. तो लहानाचा मोठा त्या वॉर्डात झालेला असतो, म्हणून तिथल्या गल्ली बोळातले लोकांचे काय प्रश्न त्याची त्याला चांगली जाण असते. परंतु जेव्हा तो नगरसेवक होतो तेव्हा महापालिकेत जातो, तो महापालिकेच्या आयुक्तांना महापौरांना विचारतो की जेव्हा तुम्ही शहराचं बजेट करता त्या बजेटमध्ये माझ्या प्रभाग 16 मध्ये तुम्ही किती निधी दिला, माझ्या प्रभाग 16 मधील लोकांचे जे रस्त्याचे प्रश्न आहेत, जे ओपन गटारीचे प्रश्न असतील, लाईट खांबाचे प्रश्न असतील, हे किती तुम्ही सोडले, हा विचारणार तो नगरसेवक असतो. परंतु राज्य सरकारला हा नगरसेवकच करून द्यायचा नव्हता, म्हणून ही निवडणूक लांबवली. आणि म्हणून मला तुम्हाला सर्वांना या ठिकाणी नम्रपणे विनंती करायची आहे की येणाऱ्या 15 तारखेला जे तुम्ही पाप केलं 3-3, 4-4 वर्ष, हे जे महाराष्ट्राच्या जनतेला विटीस धरलं, ज्या निवडणुका तुम्ही लांबवल्या, त्याचं चोख उत्तर आपल्याला द्यायचं आणि महाविकास आघाडीच्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आपल्याला निवडून आणायचं. विशालरावने आपल्या भावना व्यक्त केल्या, करीमभाई असतील, माझ्या आधीचे आमचे घोडके साहेब असतील, सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खरंय, सांगली शहरासाठी आज ह्या भाजपच्या सत्तेतल्या लोकांनी नेमकं काय केलं याचं उत्तर ते देऊ शकत नाही. आणि उत्तर देऊ शकत नाही नेमकं काय केलं, म्हणून ते नुसतं येऊन इथं सांगतात की आमची सत्ता द्या, मग आम्ही तुम्हाला अमुक तमुक करून दाखवू. आणि मला काय म्हणजे अजबच कारभार आहे ह्यांचा. 10 वर्ष राज्यात सत्ता तुमची, ठीक आहे, 2.5 वर्ष मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं. 10 वर्ष केंद्रात सत्ता तुमची, 1 वर्षापूर्वी खासदार तुमचे, सलग 10 वर्ष, गेले 15 वर्ष आमदार भाजप पक्षाचे. आणि हे सगळं असताना तुम्ही जे जे परवा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांकडनं तुम्ही त्यांना चिठ्ठी देऊन त्यांना बोलायला सांगितलं, त्यातलं का तुम्ही करू शकला नाही? का शेरी लावण्याचा प्रश्न मिटला नाही? का पुराचं पाणी तुम्ही जे असं जाहीर भाषणात मोठी घोषणा केली की पुराचं पाणी या ठिकाणी आम्ही दुष्काळी भागाला देऊ किंवा अमुक ठिकाणी वळवू, असं जे काय तुम्ही मोठ्या गोष्टी केल्या त्या का तुम्ही करू शकला नाही? हा पहिला जाब या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना तुम्ही विचारला पाहिजे. आणि म्हणून याचा बारीक विचार करा माता भगिनींनो. मला आपल्या सर्वांना विनंती आहे की सांगली शहराचे काय प्रश्न आहेत. सांगली शहरामध्ये गुन्हेगारी किती वाढली हो. दर आठवड्याला या सांगली शहरामध्ये दुर्दैवाने आम्हाला कुठेतरी वर्तमानपत्रात अशी बातमी वाचायला मिळते की सांगली शहरामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला, खून झाला. हे किती वाईट आहे. या ठिकाणी सांगली शहरामध्ये आज तरुण पिढी ज्यांना रोजगार उपलब्ध करू शकलं नाही हे भाजप सरकार, उद्योग आणू शकलं नाही हे भाजप सरकार, आज ती तरुण पिढी दुर्दैवाने कुठेतरी नशाच्या आहारी गेलीये, अशी एक चर्चा दुर्दैवाने आम्हाला कानावर ऐकायला मिळते. आपली तरुण पिढी, आपली मुलं, आपल्या कुटुंबातली, आपल्या वॉर्डातली मुलं, आपल्या शहरातली मुलं आज या ठिकाणी कायदा व्यवस्था कुठेही सांगली शहरामध्ये राहिली. मला इतकं वाईट वाटतं. या ठिकाणी आज भटक्या कुत्र्यांचा विषय विशालजींनी मांडला. परवा घटना घडली, एक 5 वर्षाच्या बालकाला या भटक्या कुत्र्यांची काय अवस्था केली आपण सर्वांनी या ठिकाणी वर्तमानपत्रात वाचलं. पहिला कोण जबाबदार? प्रशासन कोण बघतंय? प्रशासनावर धाक राहिली नाही. मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही हे महाविकास आघाडीचे आमचे सगळे चांगले उमेदवार निवडून द्या. ही उमेदवार केवळ या प्रभागाच्या विकासासाठी दिवस रात्र काम करणार नाही, तर तुमच्या सुखदुःखात सुद्धा हे 365 दिवस 24 तास तुमच्या बरोबर उभे राहतील हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतो. हे असे उमेदवार आम्ही तुम्हाला दिले. विकास तर करतीलच, पण विकासाबरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या प्रत्येक प्रसंगात उभे राहतील. हे असे उमेदवार आम्ही तुम्हाला दिलेले. आणि म्हणून या ठिकाणी कुठलाही प्रसंग असो, त्या प्रश्नांची जाण ते सोडवणूक कशी करायची महानगरपालिकेतनं, हा अभ्यास असणारे उमेदवार आपल्याला गरजेचं. अरे आज काय वाईट घटना घडली. सकाळपासून प्रसार माध्यमांवर मी टीव्हीवर एक अत्यंत वाईट बातमी वाचत होतो. माझ्या मनाला इतक्या वेदना पचल्या की आपल्या महाराष्ट्रामध्ये असं घडवू लागलेलं आहे.
मला खरं तर वर्तमानपत्रातल्या वृत्तवाहिनींच्या आमच्या लोकांचे अभिनंदन करायचे की तुम्ही एक अशी बातमी सकाळपासून चालवली की तिथं अंबरनाथ बदनापूरमध्ये एक घटना घडली 1 वर्षापूर्वी. एखाद्या शाळेमध्ये लहान लहान मुलांवर अनेक महिन्यांपासून काही मंडळी अत्याचार करत होते. लहान मुलांवर, अपंग मुलं होती. एवढं वाईट हे घटना उघडकीस आली आणि उघडकीस आल्यानंतर या ठिकाणी त्यातला एक दोषी होता, त्याचा एन्काउंटर करून मारून टाकलं. कारण तो अनेक गोष्टी सांगणार होता की यात खरी जबाबदार माणसं कोण आहेत. आणि त्यातला एक मुख्य आरोपी तुषार आपटे नावाचा, तो कुठल्या संघाचा आहे, तो कुठल्या पदावर आहे, हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. त्या तुषार आपटे हा आरोपी, या आरोपीला ह्यांनी त्या नगरपालिकेमध्ये कोट नगरसेवक केलं. हे किती महाराष्ट्राला डाग लागणारी दुर्दैवी घटना आहे. म्हणजे संपूर्ण सत्ताधारी लोकांना एवढा माज आलाय की अशा लोकांना काय वाटेल, महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटेल, अरे महाराष्ट्राला काय, अरे आपल्या पूर्वजांना काय वाटेल, त्याचाही विचार ही मंडळी करायला तयार नाही. आणि अशा एका व्यक्तीला त्यांनी कॉप नगरसेवक केलं. आत्ताच मला कोणीतरी बातमी सांगितली, कदाचित वृत्तवाहिन्यांच्या आमच्या सगळ्या लोकांच्या दबावामुळे जे महाराष्ट्रात त्यांनी बातमी पेटवली, ज्याच्यामुळे या ठिकाणी आज महाराष्ट्रात तो उठाव झाला. आत्ताच मला कळलं की त्याचं नगरपालिकेचं नगरसेवक पद जे कॉप्ट होतं ते त्यांनी या ठिकाणी माघार घेतलं. अरे दिलं कशाला, दिलं कशाला? तुम्हाला जनाची नाही, मनाची नाही. तुम्ही या ठिकाणी अशा गोष्टींचा बारीक विचार करत नाही की महाराष्ट्रातल्या आमच्या माता भगिनींना काय वाटेल, लोकांना काय वाटेल, याचा विचार केला जातो. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचंय, या ठिकाणी आज ही जाती धर्माची राजकारण करणारी जी मंडळी आहेत ती आपल्याला बाजूला ठेवायची. अहो आम्ही सुद्धा या ठिकाणी आम्ही धर्माची माणसं आहोत, परंतु आमच्या ज्या धर्मामध्ये आम्हाला शिकवलंय ते सर्व जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं आम्हाला शिकवलंय. त्यांचा मान सन्मान, त्यांचा आदर करण्याचं आम्हाला शिकवलेलं आहे. हे या ठिकाणी छत्रपती शिवरायांची शिकवण आहे. हे या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे. आणि ह्याचा मान सन्मान ठेवून आम्ही समाजकारणात, राजकारणात काम करतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला विनंती करायची, ही 15 तारीख येथील पुढचे काही दिवस सत्ताधारी पक्षाचे लोक काही आमिष दाखवतील, काय म्हणतील, पण हे सगळं तात्पुरतं लक्षात ठेवा. आपल्याला पुढील 5 वर्षाकरता निर्णय घ्यायचा आहे. आमचे राजेश नाईक असतील, आमच्या सलमा शिकलकर वहिनी असतील, आमच्या दीप्तीताई असतील, आदरणीय मयुरेश पाटील आमचे तरुण सहकारी असतील, ही सगळी मंडळी सर्वसामान्य कुटुंबातली आहेत, तुमच्यातली आहेत. आदरणीय हरुणभाई शिकलकरांचा विचारांचा वारसा तौफिक आणि इरफानी खूप चांगल्या पद्धतीने चालवला. आज तौफिक आज नगरसेवक म्हणून या ठिकाणी तुम्ही त्याला निवडून दिलं, काम करण्याची संधी दिली, 2-2.5 वर्ष काम केलं, पुन्हा प्रशासक लागू लागला. या ठिकाणी राजेश नाईक अनेक वर्षांपूर्वी नगरसेवक होते. मयूर पाटलांच्या आई या नगरसेविका होत्या. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना मायाची साथ दिली. आणि या ठिकाणी आमच्या घोडकेताई, त्यांचं एक अत्यंत प्रतिष्ठित एक कबड्डी क्षेत्रातलं नावाजलेलं या महाराष्ट्रातले कुटुंब आहे. अशा कुटुंबातली आमची भगिनी, अशी सगळी मंडळी, चांगली मंडळी आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन या ठिकाणी दिलेले सांगलीच्या आणि तुमच्या प्रभागाच्या सेवेसाठी. आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्हाला सांगायचंय की प्रभाग नंबर 16 हा आम्हाला फार महत्वाचा आहे. मला खात्री आहे की या प्रभागातले सगळे आमचे नगरसेवक उमेदवार, त्यांना तुम्ही आशीर्वाद द्याल, त्यांच्या पाठीशी उभे राहा. पण ह्या प्रभागाच्या विकासाबाबतीत केवळ आमचे नगरसेवक नाहीत, तर विश्वजित कदम, विशाल पाटील, जयंत पाटील सुद्धा हमी घेतील एवढा विश्वास या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि या प्रभागाचा विकास घडून आणण्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत. आणि म्हणून आपल्याला सांगली शहर ह्याच्यासाठी आम्ही एक विजन केलेलं आहे. गेले काही पुढील काळासाठी काय सांगली, आज हे लोक काय म्हणतात की नेहमी असं मी ऐकतो, गेले काही दिवसांपासून, 1 महिनाभरापासून नगरपालिकेची निवडणूक असो, महानगरपालिकेची निवडणूक असो, आज महायुतीतले 3 पक्ष, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या तिन्ही पक्षांचे नेते कॅबिनेटमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसतात. पण आज किती वाईट आणि खालच्या दर्जाचे आरोप एकमेकांना करतायत, सगळं तुम्ही महाराष्ट्राची जनता वृत्तवाहिनींवर या ठिकाणी रोज सकाळच्या बातम्यांमध्ये आपण पाहतोय. म्हणजे काय, महाराष्ट्राच्या लोकांना वेड्यात काढायचं, तमाशा निर्माण करायचा. एकाच्या पक्षाच्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं तिजोरीची चावी आमच्याकडे, दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी उठून म्हणायचं अरे तिजोरीच आमची, आणि तिसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी उठून म्हणायचं जी तिजोरी ज्या बँकेत ठेवली ती बँकच आमची. आले का काय लावलंय?
एकाने म्हणायचं चावी, एकाने म्हणायचं तिजोरी, दुसऱ्याने म्हणायचं बँक. अरे ज्या बँकेत पैसे आहेत ते महाराष्ट्राच्या सर्वसामान्य गोरगरिबांचे पैसे, हे आपण लक्षात ठेवा. हे तुमच्या घरचे पैसे नाहीयेत. आणि म्हणून या पैशाचा वापर या सांगलीच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी केला जाईल. ह्याच्यासाठी आज आम्ही लढत आहोत. विशालजी म्हणाले विचारांची लढाई. मला आठवतं आम्ही खूप तळमळीने प्रयत्न केला विशालराव पाटलांना हाताच्या पंजाची लोकसभेची उमेदवारी देण्याकरता. काय घडलं सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. मी या ठिकाणी दिल्लीपासून नागपूरपर्यंत, मुंबईपर्यंत दिवस रात्र मी प्रयत्न करत होतो की काँग्रेस पक्षाचा हा बालेकिल्ला, हा हाताच्या पंजाचा बालेकिल्ला अबाधित राहिला पाहिजे. कुणी काय कटकारस्थान केलं, काय घडलं, मला त्याच्यावर बोलायचं नाही आता, कारण तो इतिहास जमा विषय आहे. परंतु मी धाडसानी निर्णय घेतला. सांगलीमध्ये सभा घेतली. तुम्ही सगळे आमच्या पाठीशी उभे राहिला आणि सांगली जिल्ह्यातलं उच्चांकी मताधिक्य लोकसभेमध्ये कुणी दिलं असेल तर पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाने दिलं आणि त्याच्या पाठोपाठ सांगलीतल्या सर्व विधानसभेने विशालजीनं मताधिक्य दिलं. कारण हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. सगळ्या गोष्टींचं रिस्क होती. मला काय काय सांगितलं, तुमचं विश्वजित कदम काँग्रेसचं करिअर खराब करू, तुमचं या ठिकाणी बदनामी होईल, तुम्ही धाडस करताय, कशाला करताय. एकाने तर भादराने मला सांगितलं, जाऊ दे ना विशाल पाटलाला तिकीट नाही मिळत, कशाला विश्वजित तुम्ही ही सगळी धडपड करताय, कशाला ते काय पुन्हा कायमचं राजकारणातलं नाव पसून जाईल. मी म्हणलं हे तुम्ही असलं फालतू शिकून आम्हाला शिकू नका. विश्वजित कदमांनी शब्द दिलाय विशाल पाटलांना, जो शब्द देतो तो विश्वजित कदम पाळतो. हे महाराष्ट्राच्या इतिहासात आणि सांगली जिल्ह्याने पाहिलेले. हे दिखून आम्ही करून दाखवलं, नुसतं बोलून दाखवलं नाही, करून दाखवलं. आणि आज मला अभिमान आहे की आमचा भाऊ लोकप्रिय एक खासदार म्हणून आज सांगली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचा आवाज या ठिकाणी लोकसभेमध्ये अत्यंत समर्थपणे उठवण्याचं काम करत आहेत. आणि म्हणून ही ताकद आता सांगली शहरातली आपल्याला वाढवायची. ही ताकद वाढवायची असेल तर एक आणि एक नगरसेवक या ठिकाणी आपला महत्वाचा आहे. महाविकास आघाडीचं काम करत असताना आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील, मी असे, विशालजी असे, डॉक्टर जितेश कदम असतील, शहरातले इथं व्यासपीठावर बसलेले सर्व नेतेगण असतील, आम्ही सगळेजण या ठिकाणी तुमच्याशी बांधील आहोत. सांगली शहराच्या विकासासाठी, इथं असणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी, इथं असणारे रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी बांधील आहोत. त्याच्याकरता या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करावी आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं अशी नम्र विनंती करण्याकरता मी इथं आलोय. मी तुम्हाला जास्त लांब लचक बसणार नाही, कारण जसे चिलटे तुम्हाला त्रास देत आहेत आम्हालाही त्रास देत आहेत. आणि मला माहितीये की हे जास्त या ठिकाणी हेच आम्हाला थांबवायचंय. पुढच्या वेळेस मी आलो, आमचे नगरसेवक निवडून आले की असे चिलटे कुठल्या पक्षाचे आणि इथले तुम्हाला त्रास देणार नाही, एवढं निश्चितपणे आम्ही खात्री घेतो. आम्ही खात्री घेतो कुणी तुम्हाला त्रास देणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्ही मोठ्या संख्येने जमलात. या प्रभाग 16 मधील आमचे चांगले चारीच्या चारी उमेदवार, आमचे मयूर पाटील आहे, त्याच्या बाबतीत बोलायचंच राहिलं. तो प्रसिद्ध झालाय मयूर शेठ म्हणून, पण चांगला तरुण कार्यकर्ता आहे, तळमळीचा आहे, दिवस रात्र धडपड करतो, त्यांच्या आईच्या संस्कारातनं वाढलेला आहे, बरोबर ना. आणि आईनी त्यांना तो घडवलेला असं एक तरुण कार्यकर्ता तुम्हाला दिलाय, त्याला खरंच या प्रभागातल्या लोकांची जाण आहे. असे चारीच्या चारी उमेदवार आपण सगळ्यांना निवडून द्यावं. आणि 4 हात एक मोठ्याने आवाज, 4 हात असे असे 5 झाले 3 असं हा कॉपचा शब्द दिला. भारी काम आहे तुमचं. 3 हात आणि 1 तुतारी आपल्याला असे निवडून द्यायचे. पुढचं काम मी आणि विशालजी करतो, काळजी करू नका. पण तुम्ही सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलात आज, या ठिकाणी त्याबद्दल तुमचे आभार मानतो. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. माझी हात जोडून तुम्हाला विनंती, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. काय आलं मीडिया चालू आहे. काय आलं म्हणजे आपलं पॉम्पलेट असं काय आलं तर घ्यायचं आणि मतदान कुणाला करायचं, हाताला, तेवढंच करायचं. पॉम्पलेट घ्यायचं पण मतदान हाताला करायचं. बरोबर बरं आलं सांगितलं. या ठिकाणी आपण सगळे जमलात त्याबद्दल आभार मानतो आणि इथंच थांबतो.